त्या वरच्या फटांगड्याने तर गाड्या पेटायच्याच राहिल्या होत्या. तर जय श्रीराम भावांनो. तर आज मित्राचं लग्न होतं, त्याच्यामुळे हे सगळे पोस्टर सगळ्या गाड्यांना लावून घेतले पहिले. मग सिस्टीम आली होती, मग चालली होती निघायची तयारी. मग पटपट भाऊनी इकडे फोटो काढलं आणि झटपट मग आम्ही निघालो लग्नाला. आणि उन्हाची गरम हवा न घेता आम्ही एसीची हवा घेत आम्ही पोहोचलो. कारला येत नाही भाऊ, डायरेक्ट आम्ही उसाच्या रसाच्या दुकानावर पोहोचलो. मग उसाचा रस प्याला. मग इकडं आलो आणि इकडं झाला होता पारण्या सुरू. तर लग्नाच्या धावपळीमुळं काही फुटेज घेता नाही आली, तर तुम्ही हा पारण्या एन्जॉय करा. तर परण्या झाल्यावर तुम्ही माणसाने इकडे एवढी गर्दी का झाली? तर झालं असं, नवरीबाईचं काय आवरलंच नव्हतं, त्याच्यामुळे नवरदेवनी सगळे इथं थांबलेली आहेत बाहेर नवरीबाईची वाट बघत. मग कुठं नवरीबाई अर्धा एक तासाने आली. मग कुठं आतमध्ये गेलो आम्ही. मग इकडं लग्न लागलं आणि फटांगडे तर गाडीवरच पडत होते. म्हणलं आता गाडीचं जाळण दूर होते काय नो, पण तसं काय झालं नाही. आणि लग्न तर एकच नंबर झालं. आणि लग्न झाल्यावर पावभाजी खायला आलो, तर ती पण नशिबात नव्हती आमच्या. मग काय लग्नात आलेल्या रोखवतीला सुट्टी होय.